व्हिडिओ करायला असला तो. जय श्रीमान श्रीमान जय श्रीमान.
अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्ती व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. आणि संवेदनशीलतेने वागण्याची आणि माझ्या सहकार्यांना याच भावनेने आणि कटिबद्धतेने काम करण्याची प्रोत्साहित करण्यासाठी प्रतिज्ञा करते. मी पॉशकरिता पॉश धोरण आणि शी बॉक्स पोर्टल बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे पूर्ण प्रामाणिकपणे व निष्ठापूर्वक पालन करते. मी एक सुसंवादी आणि आदरयुक्त कार्यक्षेत्र तयार करण्यासाठी आणि ते अधिक मजबूत आणि निरंतर प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा करते. जय हिंद. 2027च्या इयत्ता 10वी व इयत्ता 12वी परीक्षेत परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईन. मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही. जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेल. परीक्षेला सामोरे जाताना मंडल सूचनांचे व नियमांचे सराव करेल. तसेच परीक्षेस आत्मविश्वासाने निर्भीडपणे तणावविरहित सामोरे जाईन व चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे आई वडिलांचे गुरुजनांचे नाव उज्ज्वल करेल. संपूर्ण कुटुंब गाव दिनांक 1 मे 2027 पर्यंत साक्षर करेन. मी माझ्या परिसरातील एकही व्यक्ती असाक्षर राहणार नाही यासाठी सतत प्रयत्न करेन. मी माझ्या कुटुंबातील सदस्य मित्र
दोन असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रवाहात येण्यासाठी 100% आणि युवा आज गंभीरपणे पदार्थमुक्त अंमली पदार्थमुक्त जीवन जगण्याची शपथ घेतो. अंमली पदार्थमुक्त सुरक्षित आणि निरोगी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी आमच्या क्षमतेनुसार सर्वार्थपरी प्रयत्न करू आणि अंमली पदार्थमुक्त भारत घडविण्याच्या प्रक्रियेत सक्रिय योगदान देऊ. जय हिंद. अनुमती आहे. जय श्रीमान. अनुमती आहे. Again, dinner, 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 dinner.
आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमच्या अभिमानाचा दिवस असतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीतून आपण स्वतंत्र झालो. पण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी, अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी या क्रांतीच्या होमकुंडामध्ये किंवा यज्ञामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. अनेकांनी कारावास भोगलेले आहेत, अनेकांनी अनेक यातना भोगलेल्या आहेत. सर्वांची नावं घेणं म्हणजे काही जणांना अन्याय होणार आहे, त्यामुळे सर्वांची नावं न घेता सर्व क्रांतिकारकांना, स्वातंत्र्य सैनिकांना मी अभिवादन करतो. आपण बरीच प्रगती साधलेली आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती साधलेली आहे. कृषी असो, त्यानंतर उद्योग क्षेत्र असो, शिक्षण असो, वैद्यक क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रांमध्ये आपण अतिशय उत्तम प्रगती केलेली आहे. आपण तंत्रज्ञानामध्ये पण पुढे आहोत. आपण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेलो आहोत. हे जरी असलं तरी बऱ्याच समस्या आपल्याला आहेत, आजही जाणवत आहेत. त्या समस्यांवरती मात करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत, परंतु अद्यापही त्याचं सोल्युशन पूर्णपणे झालेलं नाहीये. यामध्ये प्रामुख्याने पहिली समस्या म्हणजे भ्रष्टाचार. आज आपण प्रत्येक ठिकाणी जातो की आपल्याला कुठलंही काम करून घ्यायचं असेल तर आपल्याला काही ना काही लाच द्यावी लागते आणि त्याशिवाय आपलं काम होत नाही. काम येतो, परंतु ते शिक्षण आपल्याला पुढे आपल्या व्यवसायासाठी किंवा उद्योगधंद्यासाठी किंवा नोकरी धंद्यासाठी उपयुक्त ठरत नाही, कारण तेवढे रोजगार उपलब्ध होत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की केवळ नोकरी धंद्यावर न अवलंबून राहता आपण स्वयं व्यवसाय केले पाहिजेत. मित्रांनो, तिसरी समस्या म्हणजे प्रदूषण. प्रदूषण आता का निर्माण होतं तर प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपण त्यामध्ये या योगदान देतोय का. प्लास्टिक मुक्त भारत ही आपण घोषणा करतो, म्हणजे आपण किती आपल्याकडून ते सुरुवात करतो. आपण किती वेळा आपण प्लास्टिक पडत चाललेली आहे, अंमली पदार्थाच्या आहारी जात आहे. विशेषतः आपले जे युवक आहेत, 11वी 12वी किंवा त्यापुढचे कॉलेजचे विद्यार्थी आहेत, या ठिकाणी ह्या आमिषांना भोगत आहेत. आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांनी या आमिषांना न बळी पडता आपण कसं या अंमली पदार्थांच्या विरोधी राहू, आपण त्यांच्याबद्दल दूर राहू हे पाहिलं पाहिजे. दुसरा तोटा, आपला परिसर अस्वच्छ होतो. जंक फूड न खाणं ही प्रयत्न, कारण जंक फूड खाल्यामुळे आपल्याला बरेचसे घातक, उदाहरणार्थ अल्पवयामध्ये डायबिटीस होणं किंवा अल्पवयामध्ये कॅन्सर होणं, या समस्या आता जाणवू लागलेल्या आहेत. तर माझं या ठिकाणी आव्हान असेल की आपण जंक फूड न खाता जे काही आपले पारंपरिक खाद्य आहेत त्याचा उपयोग करावा. कुठल्याही अंमली पदार्थाला शिवणार नाही आहोत असा आपण या ठिकाणी स्वातंत्र्य दिनी संकल्प करूया. सर्वांना पुन्हा एकदा मी या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.